नीरव, हाय. हाय. कुठे जातोस? हॉस्टेलवर. चल मग एकत्र जाऊया, मी पण तिथेच जाते. चल. काय मग दिवाळीत किती फिल्म्स बघून झाल्या? बऱ्याच बघितल्या. आणि घरून काही फोन वगैरे? नाही. एक घरी कोण कोण असतं रे बाय द वे? माझे मॉम डॅड पुण्याला असतात हा. आणि ताई USA ला. आणि मुंबईत कोणी रिलेटिव्ह? मुंबईत हा आहे ना, एकदम जवळचा रिलेटिव्ह धवल मिठभावकर. ए काय रे, पण मनवा नाहीये का? हा, असं काही नाहीये का? पण मग काय येत नाही एसीच्या बर्थडेला? खरं तर मला यायचंय. पण कॉन्ट्रीब्युशन साठी पैसे नाही. तुला कसं कळलं? कसं आहे ना, लोक चहा पाव कधी खातात ते खूप चांगलं माहिती आहे मला, आणि ते कॉम्बिनेशन कसं लागतं तेही. ऍक्च्युली ना, मी घर सोडल्यापासून बाबांनी अकाउंटमध्ये पैसे टाकणं बंद केलं. आणि खरं तर त्यांनी जरी टाकले तरी मी ते घेणार नाही हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. हा म्हणजे ते सगळं ठीक आहे, पण तू काय आम्हाला ओळखत नाहीस का? म्हणजे तू नाही दिलंस कॉन्ट्रीब्युशन तरी ठीक आहे, काही हरकत नाही आहे. आय नो सायली, पण ना मलाच ते पटत नाही कसं भाऊ. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही आईबाबांचं घर सोडू शकता, पण त्यांनी तुम्हाला लहानपणापासून ज्या चांगल्या सवयी लावल्यात ना, त्या नाही ग सोडू शकत. आय कॅन अंडरस्टँड. खरंच किती गंमत आहे बघ ना. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण घराबाहेर पडून आपली स्वप्न खूप जिद्दीने पूर्ण करूही कदाचित. अरे पण ती जिद्द आणि त्यासाठी लागणारे एथिक्स शेवटी आपल्याला घरूनच मिळालेले असतात. फायनली आपण कितीही कष्ट करू, पण जिंकतात शेवटी तेच. हा, पण जग किती मॉडर्न झालं असलं तरी त्यांनी दिलेली शिकवण अजून आउटडेटेड झालेली नाहीये, हे आपणच सिद्ध करतो ना. सो त्याचं क्रेडिट आहेच आहे आपल्याला. ते पण आहे. नीरव, एक मिनिट. हे घे. हे काय? असू दे, 1000 रुपयात असू दे. सायली नो. घे म्हणते ना, असू दे. आणि मी काय ते तुला घेऊन टाकायला देत नाहीये, तुझ्याकडे आले की मला दे, व्याजासकट. आणि किती व्याज द्यायचं याचं? व्याज म्हणजे बघ, फार घेणार नाही मी, एखादा चहापाव पण चालेल. चलो मग बाय. आणि हो, आज आपल्या एका खास रिलेटिव्हचा बर्थडे आहे, सो प्लीज डू कम. येस. बाय बाय बाय. कसे झाले सँडविच? हातच मस्त. काय चव आहे तुझ्या हाताला? काय चव आहे? घरी आलीस ना, आजीला डब्यात देशील तू. धवल, प्लीज, मला माहितीये इतके पण भारी नाही झाले. मला पण माहिती आहे, मी उगाच तुला एनकरेज करत होतो. धवल, सॉरी. बरं घे. खरंच नको, खरंच छान झाले आहेत, पण आता नको. तुम्ही आय मीन सर, तुम्ही हे मिस्टर अशोक राजे, वन ऑफ द लीडिंग बिझनेसमॅन ऑफ इंडिया. बाहेर. अरे अरे अरे, एक मिनिट. ते लीडिंग बिझनेसमन वगैरे सगळं बाहेर. इकडे आतमध्ये मी तुमच्या मनवाचा बाबा. अच्छा. तुम्ही मनवाचे बाबा आहात? आणि मी मनवाची आई. नमस्कार. मनवासारखी दिसते. आणि मनवा कुठे काकू? हाय. अरे घ्या ना, बी कम्फर्टेबल. नाही, नको.
अरे घ्या, खरंच घ्या. ए तुम्ही पण घ्या. कमाल आहे. माझ्या घरी बाप्पा समोरचे मोदक उचलले आणि ते पप्पांसमोरचे काजू नाही उचलतायत तुला. काही हवंय का रे? नाही नाही काय नाही नाही काकू, काही नकोय, काही नकोय. ते आपण फक्त ते मी फक्त ते मनवाला बटाटे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला आलो होतो, तर ते देतो. मनवा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बरं का शुभेच्छा. हॅपी बर्थडे मनवा. हॅपी बर्थडे मनवा. हॅपी बर्थडे मनवा. हा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे हा मनवा. हॅपी बर्थडे. थँक्यू. तू काय करतोस? काय नाही बसलोय. चुकलं का? नाही नाही, तू कुठला आहे? हा मी कोल्हापूर पाटील. सम्राट पाटील, कोल्हापूर. कोल्हापूर? अरे वा. मग कुस्ती वगैरे खेळतो की नाही? कुस्ती नाही, कबड्डी. पण ती तिकडच, इकडे आल्यापासून कधीच नाही जुळला हो योग. आणि तू कुठला गेम खेळतोस? तो खेळत नाही, करतो. हा? बंकस, लोकांचे बंकस करतो तो. सॉरी. नाही काका, नाही. तुम्ही बसा, मला जरा 1-2 फोन करायचे कामाचे. बी कम्फर्टेबल. आलोच. मी पण येते. अरे बसा खाली बसा. मस्त गप्पा मारा मोकळेपणाने. मी पण येते, माझं जरा काम आहे. सॉरी, आत्तापर्यंत मी तुम्हाला हे सांगितलं नाही कारण मला तुम्हाला गमवायचं नव्हतं. आतापर्यंत मी कुणासोबत ही मैत्री केली ना, तर त्यांनी माझ्यापेक्षा माझ्या स्टेटसचा जास्त विचार केला आणि मग नंतर ह्याचा कॉम्प्लेक्स घेऊन ते मला सोडून गेले, किंवा ते माझ्या स्टेटसच्या जास्त प्रेमात पडले म्हणून मी त्यांना दुरलो. आणि या दोन्हीपैकी काही परत व्हावं असं मला वाटत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मला ना माझ्यावर जीव लावणारे मित्र हवे, माझ्या स्टेटसवर नाही. हो, म्हणजे तुला वाटलं की जर तू आम्हाला सांगितलं असतंस तर आम्ही पण तुला. नीरव, अरे नाही, बरोबर आहे नीरज. मनवा चॅम्प म्हणते ना तू आपल्याला. कशी दिसते मी? छान. थँक्यू. फोडलं. फोडलं नाही, ते पडलं. काय झालं? हे पीस फुटलं बघा साहेब. कसं काय?